Welcome to become Part 2 students. We are concerned with the problems on ESOP shares. Now I am taking a problem on ESOP shares at a discount. Firstly, see what is given in the problem. Dynamic Transport Company Limited invited applications for 30,000 equity shares of rupees 100 each at a discount of rupees 4 per share. The amount was to be paid as follows: on application rupees 20, on allotment rupees 36, on first and final call rupees 40. The public applied for 25,000 shares and these shares were allotted. All money due were collected with the exception of first and final call on 3,000 shares, and these shares were forfeited. 1,500 of these shares were reissued as fully paid for a repayment of rupees 80 per share. Make entries in the journal of company. After reading a problem, we relate to specific information provided in the problem. In this problem, the name of company is Dynamic Transport Company Limited. A company is going to issue 30,000 equity shares. The face value of each share is rupees 100, but that share issued at a discount rupees 4 per share. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये 30,000 शेअर्स कंपनीनं इक्विटी शेअर्स मार्केटमध्ये इश्यू करण्याचं ठरवलं. 100 रुपयाचा शेअर्स 4 रुपये डिस्काउंट द्यायचा म्हणजे प्रत्यक्ष 96 रुपये घ्यायचे. ही केस आहे इश्यू ऑफ शेअर्स ॲट अ डिस्काउंट. आता इथं 3 स्टेज म्हणजे पैसे आपण घेणार. ॲप्लिकेशनला 20 घेणार, अलॉटमेंटला 36 म्हणजे इथं 40 आहेत, त्यातला 4 डिस्काउंट बाजूला गेला आणि फर्स्ट अँड फायनल कॉल रुपीज 40. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये फर्स्ट अँड फायनल कॉल मीन्स ओनली वन कॉल मेड बाय दी कंपनी. एकच कॉल केलेला आहे. यानंतर असं म्हटलेलं आहे दी पब्लिक अप्लाइड फॉर 25,000 शेअर्स. आता इथं अंडर सबस्क्रिप्शन झालेले. अंडर सबस्क्रिप्शन म्हणजे काय? ज्या वेळेला शेअर्स इश्यू केले जातात त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष मागणी कमी येते, त्याला अंडर सबस्क्रिप्शन असं म्हणतात. ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणजे काय? ज्या वेळेला शेअर्स इश्यू केले जातात त्याच्यापेक्षा जास्त मागणी येते, त्याला म्हणतो ओव्हर सबस्क्रिप्शन. या प्रॉब्लेममध्ये अंडर सबस्क्रिप्शन आहे, म्हणजे कंपनीनं 30,000 इश्यू शेअर्स केलेत, म्हणजे प्रत्यक्ष ॲप्लिकेशन आले 25,000 शेअर्सला, म्हणजे डिमांड इज लेस दॅन इश्यूड शेअर्स. अशा वेळेला या ठिकाणी आपण थोडंसं इथं आपण एंट्री करताना बेस आता आपण इथे लक्षात घेणार. बेस म्हणजे स्टुडंट शुड ऑलवेज रिमेंबर दॅट बेस इज व्हेरी इम्पॉर्टंट वाईल मेकिंग जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ द कंपनी. आता इथं बेस जरी 30,000 शेअर्स इश्यू केले तरी राहणार नाही, कारण अर्ज कमी आलेत, म्हणजे 25,000 हा बेस राहील आपल्या एंट्री करताना. म्हणजे बाय कन्सिडरिंग 25,000 इक्विटी शेअर्स वी आर गोइंग टू पास जर्नल एंट्रीज. म्हणजे 25,000चा बेस आपण घेणार. कशासाठी घेणार? ॲप्लिकेशनला, अलॉटमेंटला, फर्स्ट अँड फायनल कॉलला. यानंतर असं प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे की फर्स्ट अँड फायनल कॉलचे पैसे एका पार्टीनं 3,000 शेअर्स घेतले होते, ते आलेले नाहीत, त्यामुळे शेअर फॉरफिटेडची एक एंट्री होणार.
हे 3,000 शेअर जरी जप्त केले तरी त्यातले प्रत्यक्ष विकलेत 1,500. त्यामुळं रिइश्यूची एंट्री करताना 1,500 शेअर्स लक्षात घेणार. परपेच्युअलची एंट्री करताना 3,000 शेअर्स घेणार. अशा रीतीनं ॲप्लिकेशनच्या 2, अलॉटमेंटच्या 2, फर्स्ट अँड फायनल कॉलच्या 2, 6, परपेच्युअलची 1, 7, रिइश्यूची 1, 8 आणि ट्रान्सफर एंट्री 1, 9. 9 एंट्री या उत्तरामध्ये येतील. पहा सोल्युशन. In the books of Dynamic Transport Company Limited, journal entries. We have prepared here 5 columns. Serial number, particulars, LF, debit rupees and credit rupees. These are the 5 columns required while making journal entries. But column number 1 may be replaced as date when date is given in the problem. In this problem, date is not given. That's why we have taken first column as serial number. First entry, application money received. I am repeating also here, though company issued 30,000 equity shares, but actual demand is for 25,000 shares. Therefore, for entries, our base is 25,000 shares. 25,000 शेअर्सवर पैसे आले, 20 रुपये प्रमाणे आले. बँक अकाउंट डेबिट 5 लाख टू ज्याच्यावर आले त्याला क्रेडिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट 5 lakh being application money received on 25,000 equity shares at rupees 20 each. Conversion of this application money into capital account. याचं कॅपिटलला रूपांतर, जे पैसे मिळाले त्याचं रूपांतर कॅपिटलला करणार. While transferring application money to capital account, firstly give debit to application account and then give credit to capital account. म्हणजे आता या एंट्रीमध्ये ॲप्लिकेशनला आपण डेबिट देणार 2 नंबरच्या एंट्रीला, 1 नंबरच्या एंट्रीला क्रेडिट दिले, आता 2 नंबरला डेबिट देणार. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 5 lakh टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 5 lakh. म्हणजे आता ॲप्लिकेशनच्या पैशाचं रूपांतर कॅपिटलमध्ये केलं. बीइंग ॲप्लिकेशन money on 25,000 equity shares at rupees 20 each transferred to equity share capital account. अशा रीतीने आपण 2 एंट्री पास केल्या ॲप्लिकेशनच्या. आता पुढच्या 2 एंट्री घेणार अलॉटमेंटच्या. अलॉटमेंटच्या 2 एंट्री घेताना बेस 25,000 शेअर्स असेल. 30,000 शेअर्स इश्यू केले, डिमांड आलं 25,000. डिमांड इज कन्सिडर्ड, डिमांड इज बेस इन दिस प्रॉब्लेम. या प्रॉब्लेममध्ये जेवढी मागणी आला हा बेस असेल. आता आपल्याला या प्रॉब्लेममध्ये असं माहिती दिलेली की अलॉटमेंटला प्रत्यक्ष 36 रुपये मिळाले आणि इथं अलॉटमेंटमध्येच आपल्याला डिस्काउंट दाखवायचं आहे 4 रुपयेचं. म्हणजे 40 मिळायला पाहिजे होते पण 36 मिळाले, म्हणजे 4 रुपये डिस्काउंट. डिस्काउंटला आपण डेबिट देणार. ज्याच्यावर पैसे येणं त्याला डेबिट देणार. अलॉटमेंटला पैसे येणे म्हणजे इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. इथं आता कॅल्क्युलेशन करताना 25,000 शेअर्स गुणिले 36 बरोबर 9 लाख. आता एका शेअरला डिस्काउंट 4 रुपये म्हणजे 25,000 गुणिले 4, 1 लाख रुपयाला डिस्काउंटला आपण डेबिट देणार. प्रीमियमला क्रेडिट देतो. प्रीमियम समजा इथं असता तर क्रेडिट दिला असतं, पण इथं डिस्काउंट आहे म्हणून डेबिट देणार. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट 1 lakh टू म्हणजे ज्याच्यावर पैसे येणं होतं त्याला डेबिट दाखवलं, डिस्काउंटला डेबिट दाखवलं आणि कॅपिटल अकाउंटला आता क्रेडिट दाखवणार. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 10 lakh. Being allotment money due on 25,000 equity shares at rupees 30 each and discount offered of rupees 4 per share. आपण इथं लक्षात ठेवणार की प्रॉब्लेममध्ये डिस्काउंट असं म्हटलेलं आहे, म्हणजे आपल्याला 100 रुपयाऐवजी कलेक्शन होणार
₹96. आता इथे डिस्काउंटमध्ये पहिल्यांदा आपण डिस्काउंट असं लिहिलंय, ॲप्लिकेशन बरोबर ₹20, अलॉटमेंट बरोबर ₹36 आणि फर्स्ट अँड फायनल कॉल बरोबर ₹40. म्हणजे आपल्याला हे ₹100 बेरीज पाहिजे. म्हणजे ₹4 कुठं कमी पडतात? अलॉटमेंटला. म्हणजे अलॉटमेंट स्टेजला आपण डिस्काउंट दिला असा त्याचा सोपा अर्थ. बिंग अलॉटमेंट मनी ड्यू असं आपण इथं म्हटलं. एंट्री नंबर 4, अलॉटमेंट मनी रिसिव्ड. आता इथं पैसे मिळताना किती मिळणार? 10 लाख की 9 लाख? तर इथं पैसे मिळणार 9 लाख. डिस्काउंट दिला याचा अर्थ आपण ते पैसे आपण घेत नाही, सूट दिली. म्हणजे प्रत्यक्ष पैसे किती घेणार? 9 लाख. म्हणजे पैसे किती मिळाले? 9 लाख. बँक अकाउंट डेबिट 9 lakh to equity share allotment account 9 lakh. Being allotment money received on 25,000 equity shares at rupees 36 each. अशा रीतीनं अलॉटमेंटच्या 2 एंट्री झाल्या. म्हणजे वी हॅव पास्ड 2 एंट्रीज regarding application. Then we have passed 2 entries regarding allotment. And next, we are going to pass 2 entries about first and final call. या प्रॉब्लेममध्ये फर्स्ट अँड फायनल कॉल म्हणजे थोडक्यात एकच कॉल केलेले. बट नेम्ड ॲज फर्स्ट अँड फायनल कॉल मीन्स ओनली वन कॉल मेड बाय दी कंपनी. आता फर्स्ट अँड फायनल कॉलवर रक्कम येणं दाखवणार. 25,000 शेअर्सवर ₹40 प्रमाणे येणं दाखवणार. बऱ्याच प्रॉब्लेममध्ये आपण पाहिलं फर्स्ट कॉल वेगळा होता, फायनल कॉल वेगळा होता. काही प्रॉब्लेममध्ये फर्स्ट कॉल होता, सेकंड कॉल होता, फायनल कॉल होता. या प्रॉब्लेममध्ये फर्स्ट अँड फायनल म्हणजे एकच कॉल आहे. ₹40चा कॉल आहे. 25,000 शेअर्सवर म्हणजे 25,000 शेअर्सवर ₹40चा कॉल म्हणजे ₹10,000 येणं. ज्याच्यावर पैसे येणं त्याला डेबिट आणि कॅपिटल अकाउंटला क्रेडिट. म्हणून एंट्री अशी रेकॉर्ड केली. इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट 10 lakh to equity share capital account 10 lakh. Being first and final call money due on 25,000 equity shares at rupees 40 each. आता आपण एंट्री करणार फर्स्ट अँड फायनल कॉलचे पैसे मिळाले. मात्र एंट्री करताना प्रॉब्लेममध्ये असं म्हटलेले की एका व्यक्तीनं 3,000 शेअर्स घेतले होते. त्यांनी फर्स्ट अँड फायनल कॉलचे पैसे दिलेले नाहीत. म्हणजे 3,000 शेअर्सवर ₹40 प्रमाणे ₹1,20,000 आलेले नाहीत. येणं होतं 10 लाख, आले नाहीत 1,20,000 म्हणजे आले 8,80,000. म्हणून एंट्री आपण अशी घेतोय. बँक अकाउंट डेबिट 8,80,000 टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल 8,80,000. Being first and final call money received on 22,000 equity shares at rupees 40 each. नॅरेशन लिहिताना आपण लक्षात घेतलं की 25,000 शेअर्सवर पैसे येणार होते. पैकी किती शेअर्सवर पैसे आले नाहीत? 3,000. म्हणजे पैसे किती आले? 22,000 शेअर्सवर आले. हे नॅरेशनमध्ये आपण पुटअप केलेले. पहा नॅरेशन. Being first and final call money received on 22,000 equity shares at rupees 30 each. म्हणजे this is mentioned in our narration. Consider the situation. The solution may move according to situation provided in the problem. Two situations are not similar in many cases. Therefore, by considering what exactly situation is provided in the problem, in that direction we are providing solution. आता पुढची आपण एंट्री घेणार आहे की हे शेअर्स 3,000 शेअर्सवर पैसे न आल्यामुळे ते शेअर्स जप्त केले.
जप्त केले म्हणजे काय, की ते शेअर होल्डरचा च्या नावावर कॅन्सलेशन केलं. म्हणजे आता हे शेअर जप्त केले कारण काय, की त्यांचं फर्स्ट अँड फायनल कॉलचे पैसे आले नाहीत. इफ दी पार्टीज फेल टू मेक पेमेंट विदिन गिवन टाइम, इन दॅट केस शेअर्स आर फॉरफिटेड. म्हणजे ठराविक मुदत दिली, नोटीस दिली आणि वेळेत पैसे न आल्या तर आपण ते शेअर जप्त करतो. म्हणजे पूर्वी त्या पार्टीनं किती पैसे भरले हे आपण इथं लक्षात घेत नाही. आता शेअर फॉरफिटेडची एंट्री आपण सुरुवातीपासून या प्रॉब्लेममध्ये असं डिस्कस करतोय की ज्या वेळेला शेअर जप्त केले जातात त्यावेळेला शेअर फॉरफिटेड असा जो भाग असतो त्यामध्ये कॅपिटल अकाउंटला आपण डेबिट देणार. आतापर्यंत आपण ज्या 6 एंट्री पास केल्या त्यामध्ये 3 ठिकाणी कॅपिटल अकाउंट असा शब्द आला. या तिन्ही ठिकाणी आपण कॅपिटल अकाउंटला क्रेडिट दिलेलं आहे. म्हणजे लक्षात ठेवा, ॲप्लिकेशन असू दे, अलॉटमेंट असू दे, कॉल असू दे, याचे पैसे ज्यावेळेला आपण कन्व्हर्जन करतो त्यावेळेला कॅपिटल अकाउंटला क्रेडिटच देतो. मात्र कॉन्ट्रावर्सी याच्या विरुद्ध शेअर्स जप्त केले असतील तर आपण कॅपिटल अकाउंटला डेबिट देतो. म्हणजे एंट्रीमध्ये पहा, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आता इथं किती शेअर जप्त केले, 3000. आता इथं डेबिट देताना एक गोष्ट लक्षात ठेवणार. कोणती गोष्ट, जेवढे शेअर्स जप्त केले गुणिले त्या शेअरची फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे मूळ किंमत. 100 रुपयाचा शेअर्स ही त्याची मूळ किंमत. म्हणजे 3000 गुणिले 100 बरोबर 3 लाख. म्हणून आपण एंट्रीमध्ये असं लिहिलं, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 3 लाख. आता या ठिकाणी 3 लाख लिहिताना काय आपण टेक्निक वापरलं. व्हॉट इज टेक्निक वी हॅव युज्ड हिअर. देअर आर 2 टेक्निक्स फॉलोड व्हाईल मेकिंग दिस एंट्री. 2 टेक्निक असतात. त्यातलं पहिलं टेक्निक, इफ दी ऑल मनी वॉज कलेक्टेड, जर का सर्व पैसे गोळा केले असतील तर फेस व्हॅल्यू. जर का कॉल्ड अप अमाऊंट, सर्व पैसे गोळा केले नाही म्हणजे कॉल्ड अप अमाऊंट फेस व्हॅल्यूपेक्षा कमी असते, त्यावेळेला कॉल्ड अप अमाऊंट. या प्रॉब्लेममध्ये सर्वच्या सर्व पैसे आपण कॉल केलेत, सर्व पैसे मागितलेत. म्हणून इथं आता आपण लक्षात घेणार, जेवढे शेअर्स जप्त केले गुणिले त्याची फेस व्हॅल्यू म्हणजे 3000 गुणिले 100 म्हणजे 3 लाख रुपयांनी इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला डेबिट दिलं. 2. आता इथं फर्स्टली वी आर रेकॉर्डिंग इन विच स्टेज ॲक्च्युली मनी वॉज नॉट रिसिव्ड. ज्या स्टेजला पैसे आले नाहीत त्या स्टेजचं नाव लिहितो. आता इथं ॲप्लिकेशनचे पैसे आले, अलॉटमेंटचे पैसे आले. आता पैसे ॲप्लिकेशनला येतातच पैसे. पैसे कुठे येत नाहीत, अलॉटमेंटला फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, फायनल कॉल. मात्र या प्रॉब्लेममध्ये अलॉटमेंटचे पैसे आलेत. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये एकच कॉल आहे, त्याचं नाव आहे फर्स्ट अँड फायनल कॉल. याच्यावर पैसे आले नाहीत म्हणून असं लिहिलं आपण, याच्यावर पैसे आले नाहीत त्याला क्रेडिट टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. जेवढे पैसे आले नाहीत तेवढेच रेकॉर्ड करणार. म्हणजे 3000 शेअर्सवर 40 रुपये प्रमाणे 1,20,000 रुपये आले नाहीत म्हणून इथं आपण लिहिलं 1,20,000 टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट 1,20,000. आणि आता अतिशय महत्त्वाचं की आपण डिस्काउंट ऑफर केला होता. जे जे सगळे पैसे देतील त्यांना डिस्काउंट मिळणार, पण ज्याची असं डिस्काउंट त्याची एंट्री आपण 3 नंबरला केली होती. असं कन्सिडर केलं होतं की सर्वांचे पैसे येतील. मात्र या प्रॉब्लेममध्ये एका पार्टीनं 3000 शेअर्स घेतले होते, त्यांनी फर्स्ट अँड फायनल कॉलचे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळं त्याचा सोपा अर्थ असा होतो की त्यांना डिस्काउंट मिळालेला नाही.
म्हणजे आपण 3 नंबरच्या एंट्रीमध्ये डिस्काउंटला डेबिट दिलं होतं, आता इथे डिस्काउंटला क्रेडिट देणार. टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट. आता इथे क्रेडिट देताना कोणती रक्कम लिहिणार की किती शेअर्सवर पैसे आले नाहीत? 3,000. डिस्काउंट किती होता एका शेअरला? 4, म्हणजे 3,000 गुणिले 4, 12,000. 12,000 वी हॅव रेकॉर्डेड हिअर. आता इथं आपण कंपॅरिझन करणार की डेबिटची बेरीज येते 3,00,000 आणि क्रेडिटची बेरीज येते विदाउट कन्सिडरिंग लास्ट पॉइंट 1,32,000. म्हणजे क्रेडिट बाजूला फरक येतो, तिथं आपण स्टार इथं मेन्शन केलेला आहे, रेड स्टार. किती फरक येतो? 1,68,000. जो फरक येतो त्याला आपण नेहमी असं म्हणतो, डिफरन्स अमाऊंट इज नेम्ड ॲज शेअर फॉरफिटेड अकाउंट. म्हणून असं लिहिलं. टू शेअर फॉरफिटेड अकाउंट 1,68,000. That is the amount of difference. It means here debit side is more and credit side is less, and difference is occurring to credit, and it is named as share forfeited account. B. 3,000 equity shares forfeited on account of non-payment of first and final call money. फॉरफिचरची एक एंट्री केली. नेक्स्ट रिइश्यूची एंट्री. आता रिइश्यूची एंट्री करताना आपल्याला एक बाब प्राकर्षाने लक्षात घ्यावी लागेल. ती कोणती बाब? की किती शेअर जप्त केले? 3,000. जप्त केले 3,000च्या 3,000 कंपनी मार्केटमध्ये परत रिइश्यू करू शकते. मात्र या प्रॉब्लेममध्ये 3,000 शेअर जरी जप्त केले असतील तर प्रत्यक्ष कंपनीनं 1,500 शेअर्स इश्यू केले. म्हणजे आता इथं आपल्याला 1,500 हा बेस घ्यावा लागेल. किती रुपयाला एक शेअर्स विकला? 80 रुपयाला एक शेअर्स विकला. किती रुपयाला शेअर्स विकला? 80 रुपयाला एक शेअर्स विकला. आता 80 रुपयाला एक शेअर्स विकला म्हणजे 1,500 शेअर्स विकले गुणिले 80, म्हणजे पैसे किती मिळाले? 1,20,000. बँक अकाउंट डेबिट 1,20,000. डायरेक्ट मी क्रेडिटला येतो. टू मध्यंतरी इथं 2 ठिकाणी डेबिट दिलंय, ते जरा थांबतो, ते नंतर आपण रेकॉर्डला कन्सिडर करू. बँक अकाउंट डेबिट 1,20,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. इथं सुद्धा लक्षात घ्यायचं, जेवढे शेअर्स रिइश्यू केले गुणिले त्याची फेस व्हॅल्यू. 1,500 शेअर्स रिइश्यू केले गुणिले 100 म्हणजे 1,50,000. आता इथं आपण म्हटलं की या ठिकाणी शेअर फॉरफिटेड आपण केलेले आहेत. आता शेअर फॉरफिटेड केलेत, मात्र आपल्याला लक्षात आलं इथं 1,500 शेअर्सवर आपण रिइश्यू केलेत, त्यामुळे 1,500 गुणिले 4 परत डिस्काउंट अकाउंटला डेबिट देणार. म्हणून असं म्हटलंय, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट 6,000. हे कुठून 6,000 आले? ही इश्यू केलेली शेअरची संख्या बघायची आणि डिस्काउंटची रक्कम बघायची. डिस्काउंटची किती होती? डिस्काउंट म्हणजे फर्स्टली डिस्काउंट 100चा 96ला विकला म्हणजे 4 रुपये डिस्काउंट. हा इनिशियल स्टेजचा डिस्काउंट आहे. म्हणजे इथं 1,500 गुणिले 4 डेबिट किती दिलं? 6,000. आता इथं आपल्याला असं लक्षात येतं की डेबिटला फरक येतो. म्हणजे डेबिटला फरक किती येतो? 24,000. म्हणजे आपण पैसे कमी घेतले. किती कमी घेतले आत्ताच्या स्टेजला? 24,000. म्हणून त्याला आपण असं म्हटलंय शेअर फॉरफिटेड अकाउंट 24,000. कंसात काय म्हटलंय? डिस्काउंट ऑन रिइश्यू ऑफ शेअर्स. म्हणजे इथं मोजताना रिइश्यूचा डिस्काउंट प्रत्यक्ष 30,000 आहे, पण मोजताना किती मोजला? 24,000. 6,000 कमी का म्हटला? तर तो आपण पहिल्या ऑफरला डिक्लेअर केला होता, तो परत आपण इथं कन्सिडर केला 1,500 शेअर्सवर. म्हणजे डेबिटला फरक आला 24,000. त्याला म्हटलं शेअर
फॉर्फिटेड अकाउंट डेबिट 24,000. B. Out of 3,000 forfeited equity shares, 1,500 equity shares reissued at rupees 80 each and amount received in full. 3,000 शेअर्स होते, प्रत्यक्ष विकले 1,580 रुपये प्रमाणे विकले, म्हणजे बँक अकाउंट डेबिट आपण 1,20,000 घेतले. कॅपिटल अकाउंटला जेवढे शेअर जप्त केले गुणिले फेस व्हॅल्यू 1,50,000 घेतलेले आहेत. डेबिटला फरक आला असता 30,000. मात्र इथं आपण डिस्काउंट असल्यामुळे पहिला डिस्काउंट लक्षात घेतला. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स 1,500 शेअर्सवरच्या प्रमाणे 6,000 आणि रेशोचा डिस्काउंट इथं काउंट केला 24,000. त्याला म्हटलं शेअर फॉर्फिटेड अकाउंट डेबिट आणि कंसामध्ये म्हटलं रिइश्यू डिस्काउंट ऑन रेशो ऑफ शेअर्स. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात 8 नंबरच्या एंट्रीमध्ये क्रेडिटची बेरीज होते 1,50,000. डेबिटला आपण पहिल्यांदा 2 आयटम रेकॉर्ड केले, 1,20,000 आणि 6,000, म्हणजे 1,26,000. डेबिटला फरक येतो 24,000. त्याला नाव दिलं शेअर फॉर्फिटेड अकाउंट डेबिट, स्टार केला आणि ब्रॅकेटमध्ये म्हटलं की हे कशाचे आहेत, तर डिस्काउंट आहे. कशाचा? ऑन रेशो ऑफ शेअर्स. लास्ट एंट्री. लास्ट एंट्री कोणती? ही ट्रान्सफर एंट्री. आता ट्रान्सफर एंट्री करताना आपण कंपॅरिझन करणार डेबिट आणि क्रेडिट. शेअर फॉर्फिटेड अकाउंटला एंट्री नंबर 7 मध्ये काय दिलेले? क्रेडिट दिलेले. किती रुपयांनी दिलं? 1,68,000. 8 नंबरला डेबिट दिलं फॉर्फिटेड अकाउंटला कितीनी? 24,000. जर मी रफली लिहिलं तर असं लिहीन, शेअर फॉर्फिटेड एका बाजूला लिहीन डेबिट, एका बाजूला लिहिणार क्रेडिट. क्रेडिटची बेरीज दिसते 1,68,000, डेबिटला दिसतात 24,000. याचं फायनलायझेशन करताना जी बाजू मोठी त्याची बेरीज अगोदर घेतली 1,68,000, डेबिटला घेतली 1,68,000, म्हणजे डेबिट बाजूला जो फरक येतो तो 1,44,000. जो फरक येतो 1,44,000 तो डेबिटला येतो, म्हणून असं म्हटलं शेअर फॉर्फिटेड अकाउंट डेबिट 1,44,000. शेअर फॉर्फिटेड अकाउंटला डेबिट दिलं की कॅपिटल रिझर्वला क्रेडिट देतो. टू कॅपिटल रिझर्व अकाउंट 1,44,000. बिंग बॅलन्स ऑन शेअर फॉर्फिटेड अकाउंट इज ट्रान्सफर्ड टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. अशा पद्धतीनं नॅरेशन लिहिलं की बॅलन्स म्हणजे शिल्लक रक्कम कशाची? शेअर फॉर्फिटेड अकाउंटची. कुठे ट्रान्सफर केली? रिझर्वला. कोणत्या रिझर्वला? कॅपिटल रिझर्वला. हे नॅरेशन मी असं लिहिलं. यू मे राईट दिस नॅरेशन इन अनदर वे. आपण हे नॅरेशन दुसऱ्या पद्धतीनं पण लिहू शकतो. कसं दुसऱ्या पद्धतीने लिहू शकतो? बी ट्रान्सफर एंट्री इज मेड. दॅट इज करेक्ट. असं जरी नॅरेशन लिहिलं तरी ते नॅरेशन बरोबर आहे. अशा रीतीनं वी हॅव कंप्लीटेड आवर सोल्युशन हिअर. आता याची मी शॉर्ट समरी सांगतो. व्हॉट इज शॉर्ट समरी? की हा प्रॉब्लेम आहे इश्यू ऑफ शेअर्स ॲट ए डिस्काउंट. कंपनीनं 30,000 शेअर्स इश्यू केले, प्रत्यक्ष मागणी आली 25,000, म्हणून आपण एंट्री करताना प्रत्यक्ष मागणीचा बेस ॲप्लिकेशनला लक्षात घेतला, अलॉटमेंटला घेतला, फर्स्ट कॉलला घेतला. यानंतर या प्रॉब्लेममध्ये 3,000 शेअर्सवर पैसे आले नाहीत, ते शेअर जप्त केले. जप्तीची एक एंट्री केली. शेअर जप्त केल्याची एंट्री करताना कॅपिटल अकाउंटला डेबिट देतो. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. जेवढे शेअर जप्त केले गुणिले त्याची फेस व्हॅल्यू, म्हणजे 3,000 शेअर जप्त केले 100 प्रमाणे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला आपण 3,00,000 रुपयांनी डेबिट दिलं. यानंतर ज्या ज्या स्टेजचे पैसे आले नाहीत, जेवढे पैसे आले नाहीत त्या स्टेजला क्रेडिट दिलं आणि डिफरन्स येतो त्याला म्हटलं शेअर फॉर्फिटेड अकाउंट. यानंतर इथे शेअर्स रिइश्यू केले. सगळे शेअर्स रिइश्यू केले नाही, 3,000 पैकी 1,500 शेअर्स रिइश्यू केले. जेवढे रिइश्यू केले तेवढे एंट्रीला आपण लक्षात घेतले. म्हणजे इथं 1,500 शेअर्स रिइश्यू केले,
म्हणजे 1500 गुणिले 80 अशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन, एवढे पैसे मिळाले कॅल्क्युलेशन केलं. डिस्काउंट पूर्वीचं होतं त्याला डेबिट दिलं. आत्ताचा डिस्काउंट आहे त्याला शेअर फॉरफिटेड अकाउंट म्हटलं, त्याला डेबिट दिलं. आणि अशा रीतीनं आपण ती रेशोची एंट्री केली आणि त्या बेसवर आपण ट्रान्सफर एंट्री केली. म्हणजे बाय मेकिंग कंपॅरिझन बिटवीन डेबिट अँड क्रेडिट बॅलन्स ऑफ शेअर फॉरफिटेड अकाउंट अँड डिफरन्स इज ऑकरिंग टू डेबिट, दॅट्स वाय वी हॅव रेकॉर्डेड हिअर शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. In this way, I am concluding my speech here. Thank you, one and all.